नमस्कार शेतकरी बांधवांनो, हळदीला पहिल्या खताचा डोस कोणता द्यावा, खत कोणता पेरावा की बेडवर टाकावा, असे अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. आज मी माझ्या हळदीच्या शेतामध्ये कोणता खत, कोणते औषधे आणि माझी खत देण्याची पद्धत कशी असणार आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपण सर्वात आधी बघूया आपण हळदीसाठी खत कोणता घेतलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण 9-24-24च्या 2 बॅगा घेतलेल्या आहेत. एक पोटॅशची बॅग घेतलेली आहे आणि एक 25 किलोची किट घेतलेली आहे आणि 25 किलो अमोनियम सल्फेट घेतलेला आहे. त्यासोबतच एक फर्टिलायझरची बॅग 4 किलोची आणि एक मायक्रोरायझरची बॅग घेतलेली आहे. तर मित्रांनो, हे खत आपल्या हळदीसाठी कसे उपयोगी आहेत, चला बघूया. शेतकरी बांधवांनो, 9-24-24 खताचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे बघूया. या खतामधून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश आपल्या हळदीच्या पिकाला मिळते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्या पिकाचा विकास आणि वाढ योग्य रीतीने होत असते. तर त्यानंतर मित्रांनो, आपण अमोनियम सल्फेटची बॅग घेतलेली, त्यामधील 25 किलो खत आपल्या हळदीला देत आहे. या अमोनियम सल्फेटचा उपयोग आपल्याला काय होणार आहे, चला बघूया. अमोनियम सल्फेटमुळे आपल्या हळदीची वाढ योग्य रीतीने होते आणि आपल्या हळदीला हिरवेगारपणा कायम राहत असतो. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशमुळे झाडाची ताकद सुरुवातीपासूनच वाढण्यास मदत होते आणि कंदाची गुणवत्ता शेवटपर्यंत चांगल्या रीतीने टिकून राहत असते. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आपण एक 25 किलोची किट घेतलेली आहे. आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या हळदीला मिळण्यास या किटचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर आपण मायक्रोरायझरची 4 किलोची बॅग घेतलेली आहे. या 4 किलोच्या बॅगेमुळे आपल्या हळदीला मुळ्याचा विकास होण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे आपल्या हळदीला जास्त जारवा फुटत असतो. तर शेतकरी बांधवांनो, फर्टिलायझरचा उपयोग सुरुवातीच्या काळापासूनच आपल्या हळदीला उमणीचा धोका असतो. त्यामुळे फर्टिलायझरमुळे आपल्या हळदीचे संरक्षण योग्य रीतीने होत असते. त्यासाठी आपण फर्टिलायझर घेतलेला आहे. माझी खत देण्याची पद्धत कोणती आहे, तर शेतकरी बांधवांनो, मी हळदीला खत बेडवर टाकत नाही, तर बेडच्या मध्ये पेरत आहे. यामुळे आपल्या हळदीला समान प्रमाणात खत मिळत असतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कमी वेळामध्ये आपले काम पूर्ण होत असते. मुळ्याचा विस्तार आणि विकास ज्या भागात होतो त्याच भागामध्ये आपल्या हळदीला खत पोहोचवण्यासाठी पेरण्याची पद्धत ही योग्य आहे. शेतकरी बांधवांनो, मी कोणत्याही खत कंपनीचा किंवा औषध कंपनीचा कर्मचारी नाही किंवा प्रचारक नाही किंवा मी प्रचार करत नाही. तर मी माझा अनुभव आपल्यासोबत फक्त शेअर करत आहे. आपल्या हळदीला पहिला डोस देताना शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे योग्य वाटेल ते खत आपण आपल्या हळदीला द्यावा. मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही खताची आपल्याला शिफारस करत नाही. तर शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या हळदीला कोणता खत देणार, आपली खत देण्याची पद्धत कशी आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय जवान, जय किसान.